भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशीच देशाला हळहळ वाटणारी बातमी समोर आली आहे। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि तयारी सुरू असतानाच जम्मू काश्मीरच्या दोडा या ठिकाणी दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन दीपक सिंग यांना वीरमरण आलंय। सैन्य दलाच्या पथकानं 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला, मात्र कॅप्टन दीपक सिंग यांच्या रूपानं भारत मातेनं आपला सुपुत्र गमावला। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवाद्यांविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावली। या दरम्यान जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे। या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याच्या 48 राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन दीपक सिंग शहीद झाले। भारतीय सैन्याकडून ही माहिती देण्यात आली आहे। भारतीय सैन्याचे जवान आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकानं रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। पटनी टॉप जंगलातील अकर क्षेत्रातील एका नदीकिनारी लपलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला। बुधवारी सकाळी एन्काउंटर करण्यात येत असलेल्या जागेवर आपली शस्त्र टाकून दहशतवाद्यांनी पळ काढला। घटनास्थळावरून अमेरिका M4 रायफलही जप्त करण्यात आली असून 3 बॅगेतून स्फोटकही जप्त करण्यात आलेली आहेत। दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली दहशतवाद्यांच्या घटनांवर बैठका सुरू असून गुप्तचर यंत्रणांना अलर्ट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। गुप्तचर माहितीचा हवाला देऊन एका सूत्रांनी सांगितलंय की जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेवर असलेल्या एका गावात अलीकडेच शस्त्रांसह 2 अज्ञात व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या आहेत। ते जवळच्या पाठनकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र या घटनेनं संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जाते।